हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लेनर फिजिक्स. आय एम ऋषिकेश होते. आपण HCV सिरीजमध्ये सर्क्युलर मोशन या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये आहोत. आत्तापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह 1चे 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आपण 10व्या क्वेश्चनपर्यंत आलेलो आहोत. आता फक्त 6 क्वेश्चन राहिलेत, 11 to 16. ते आपण या व्हिडिओमध्ये संपवणार आहोत. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह 1 हे खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात. दे आर कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. न्यूमेरिकल नाही आहेत जास्त, पण डेफिनेटली तुम्हाला इथे जास्त मेहनत करावी लागते. ठीक आहे. सो माझं सजेशन, अगोदर जर क्वेश्चन अटेम्प्ट केले नसतील तर ॲटलिस्ट जेव्हा मी इथं दाखवतोय त्यावेळेला पॉज करा व्हिडिओ, थिंक फॉर अ मिनिट, ट्राय करा, थोडंसं जोर लावा, काहीतरी एक सोल्युशन क्रिएट करा स्वतःचं. चेक दी आन्सर बरोबर असेल तर काही पॉईंटच नाही आहे, पण जर चुकलं असेल तर कुठं चुकलं त्यासाठी हा व्हिडिओ पहा. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 11. काय म्हटलेलं आहे पहा. 3 identical cars A, B and C are moving at the same speed on 3 bridges. The car A goes on a plane bridge, B on a bridge convex upward and C goes on a bridge concave upward. म्हणजे असं. Let FA, FB and FC be the normal forces exerted by the cars on the bridges when they are at the middle of the bridge. Middle of the bridge म्हणजे एकदम मध्यभागात, जिथं कॉन्वेक्स असेल तर एकदम बरोबर असं वर गेलाय, कॉन्केव असेल तर बरोबर खाली गेलाय, तिथं लोएस्ट पॉईंट आणि हायेस्ट पॉईंट. आणि प्लेनला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. ठीक आहे. ओके. सो आपल्याला हे फोर्स, कोणता फोर्स काढायचा आहे? ज्या फोर्सनी त्या कारनी त्या ब्रिजला धक्का लावलाय, पुश केलं. बेसिकली कोणता फोर्स असेल? आठवत आहे, लक्षात येतं? इट इज नथिंग बट द नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स, है ना? तर पहा, क्वेश्चन नंबर 11 आहे हा. ए जो आहे तो प्लेन रोड आहे. सो हे ए आहे इथं. ठीक आहे. बी जो आहे तो असा आहे. ठीक आहे. दिस इज बी. आणि सी जो आहे तो आहे असा. ओके. आता जेव्हा तो ए वरती आहे, वेन द कार इज ऑन ए, सेम मास असणाऱ्या कार्स आहेत बरं का ह्या, आयडेंटिकल, म्हणजे मास सेम आहे. हे अशा पद्धतीनं याची रेडियस किती असते? आत्ताच आपण जो 1 to 5चा व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे की प्लेन रोडची रेडियस इन्फिनिटी असते. सो तुम्हाला तिथे रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायचं असेल, इन्फिनिटी घेऊ शकतात. नसेल घ्यायची नका घेऊ, त्याशिवाय पण आन्सर होतं. ठीक आहे. याची रेडियस पाहिली तर हा कर्वेचर असा काहीतरी येणार आहे, है ना? हा असा कर्वेचर येणार आहे. सो याचं सेंटर इकडं आहे. दिस इज ओ इज द सेंटर, राईट? कॉन्केवचं मात्र असा वर सेंटर येईल, राईट? दिस ओ इज द सेंटर. ओके. नाव इथं लागणारे फोर्सेस काय असतील? या प्लेन रोडवरती वर असेल नॉर्मल फोर्स, त्याला NA म्हणूयात, खाली असेल mg. इथं पण नॉर्मल फोर्स, इथं NB आहे, mg खाली आहे. इथं पण नॉर्मल फोर्स वर आहे, त्याला NC म्हणूयात, mg फोर्स खाली आहे. ठीक आहे. एकदा चेक करू, बरोबर असेच ब्रिज दिलेले आहेत ना? ए हा प्लेन आहे, बी हा कॉन्व्हेक्स आहे, सी हा कॉन्केव. करेक्ट. नाव पहिल्या ह्याच्याबद्दल विचार करा. हा क्वेश्चन सर्क्युलर मोशन मधला आहे. सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं, इज देअर एनी सर्क्युलर मोशन फॉर द पार्टिकल, फॉर द ऑब्जेक्ट. हा सर्क्युलर मोशन करतोय का? नाही. नो सर्क्युलर मोशन. म्हणून सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन झालं 0. ठीक आहे. आणि हे कॉन्स्टंट स्पीडने जातोय. सो देर इज नो ॲक्झलरेशन ॲट ऑल. म्हणजे नेट फोर्स 0 पाहिजे. नेट फोर्स 0 पाहिजे. हेच दोन फोर्सेस होते. सो NA मस्ट बी इक्वल टू mg. हे झालं पहिल्याचं आन्सर. ठीक आहे. नाव कम हिअर. हा सर्क्युलर मोशन करतोय. सो इथं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आहे. कोणत्या डायरेक्शनमध्ये? डाऊनवर्ड, कारण सेंटर आहे डाऊनवर्ड. ज्या डायरेक्शनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन असेल तिकडं नेट फोर्स असला पाहिजे. नेट फोर्स जर त्या डायरेक्शनमध्ये नसेल तर सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन काय येईल, किंवा कोणतंही ॲक्झलरेशन काय येईल? जिकडं फोर्स असतो तिकडं ॲक्झलरेशन असतं. सो इकडं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन डाऊनवर्ड आहे. याचा अर्थ mg फोर्स या फोर्सपेक्षा मोठा पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही नेट फोर्स काढून घ्या. नेट फोर्स इज mg - nb. ठीक आहे. आणि हा नेट फोर्स कुणाच्या बरोबर असला पाहिजे?
तर सेंट्रिपिटलच्या. सो mv²/r. NB फोर्स काय झाला, mg मायनस mv²/r. ठीक आहे, हे झालं दुसरं इक्वेशन. त्यानंतर इथं बघा, इथं पण सर्क्युलर मोशन आहे. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन असेल, त्याची डायरेक्शन व्हर्टिकली अप असेल, म्हणजे हा फोर्स मोठा असेल याच्यापेक्षा. इथं उलटं होतं, इथं आता उलट आहे. ठीक आहे, सो नेट फोर्स झाला, नॉर्मल मोठा पाहिजे ना. सो NC मायनस mg इज द नेट फोर्स. आणि मग नेट फोर्सला तुम्ही इक्वल करणार सेंट्रिपिटलच्या. त्यावरून NC काय आला, mg प्लस mv²/r. आता बघा, या तिघांमध्ये कंपॅरिझन तुम्हाला करता येईल. याच्यामध्ये दोघं ऍड होत आहेत म्हणजे हा असला पाहिजे मॅक्सिमम. याच्यामध्ये सबट्रॅक्शन सुरू आहे म्हणजे हा असला पाहिजे मिनिमम. आणि याच्यामध्ये mv²/r ची टर्मच नाही आहे, 0 आहे ती, म्हणून हे असेल मिडलला. याचा अर्थ NC इज द लार्जेस्ट वन, देन प्लेन रोड अँड देन द कॉन्व्हेक्स रोड. हे असं एक कंपॅरिझन झालं. ॲक्च्युली ही जी थिअरी आहे, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे, ॲज अ थिअरी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकतात, कंपॅरिझन साईड बाय साईड. इट विल बी अ ब्युटिफुल ॲडिशन टू युअर नोट्स, है ना. लिहून घ्या. 12वा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 12 खूपच सुंदर प्रश्न आहे बरं का, खूपच सुंदर प्रश्न आहे. बघा एकदा नीट चेक करा. अ ट्रेन A runs from east to west and another train B of the same mass runs from west to east, म्हणजे उलट, at the same speed along the equator. दोघंही इक्वेटरवरती जात आहेत सेम स्पीडनं, फक्त अपोजिट डायरेक्शन. A presses the track with force F1 and B presses the track with force F2. तर F1 आणि F2 मध्ये कंपॅरिझन आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण डायग्राम काढून घेऊ. ठीक आहे, अर्थ दाखवायची आपल्याला, सो मोठी डायग्राम काढायला लागेल. पहा, आपण काय करूयात माहिती का, ओके, आपल्याला 2 ट्रेन दाखवायच्या आहेत इक्वेटरवरती जाणाऱ्या, आणि आपल्याला कर्वेचर पण दाखवायचं आहे. ठीक आहे, ओके. सो आपल्याला माहिती आहे की हे असं आपण अर्थ दाखवतो, है ना, हे असं अर्थ दाखवतो, आणि ती अशी रोटेट होते म्हणून दाखवू आपण. ठीक आहे, ही अशा पद्धतीने रोटेट होते म्हणून दाखवू, राईट. हा इक्वेटर आहे तुमचा, बरोबर. दिस इज युअर इक्वेटर. आता या इक्वेटरवरती आपल्याला 2 ट्रेन जात आहेत असं सांगितलेलं आहे. एक ट्रेन एका डायरेक्शनमध्ये जाते, म्हणजे मे बी एक ट्रेन, हे बघा, ही अशी जाते इकडं, ही अशी जाते, ओके. आणि दुसरी जर ट्रेन पाहिलात तर ती मे बी इक्वेटरवरतीच आहे, पण मला इथं असं दाखवता येत नाही. थांबायला थोडंसं लहान करूयात आपण, काही हरकत नाही. हां, ही पहिली ट्रेन अशी जाते, वेळेस दुसरी जी ट्रेन आहे ती मात्र अशी इकडे जाते. कळते, हे 2 अपोजिट डायरेक्शनमध्ये इक्वेटरवरती जाणाऱ्या ट्रेन्स आहेत. ओके, हे असं सिच्युएशन आहे. सो तुम्ही याला इथं असं वरून व्ह्यू करता असं इमॅजिन करा. यू आर व्ह्यूइंग ऑल ऑफ दिस फ्रॉम दिस ऑब्झर्वेशनल पॉईंट. हा तुमचा डोळा आहे मे बी, हिअर यू आर, है ना, डोळा दिसतोय ना, हे बघा, हे अशा तुमच्या पापण्या आहेत. ठीक आहे, हा डोळा आहे. सो तुम्ही जेव्हा या दोघांकडे पाहाल, व्हॉट डू यू सी. मी असं असं वरून पाहतोय ह्या अर्थकडं, है ना, तर मला काय दिसेल, एक ट्रेन अशी जाते, एक ट्रेन अशी जाते, म्हणजे कर्वेचर क्रिएट करतायत त्या. ठीक आहे, कर्वेचर. मग ते जर मी दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, म्हणजे तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर हे सिनारिओ दाखवायचा प्रयत्न जर केला, तर ही अशी अर्थ दाखवता येईल का मला. पहा, हे असं अर्थ दाखवता येईल मला, बरोबर. हे ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल असं, आणि या ॲक्सिसच्या अबाउट ही अर्थ आयदर अशी रोटेट होते किंवा अशी रोटेट होते. वी विल सी की ते कसं रोटेशन आहे, कळते ना. आणि ही जी लाईन दाखवली तेच ॲक्च्युली इक्वेटर आहे असा. दिस इज द इक्वेटर. ओके, मी पूर्ण नाही आहे काढत आहे. ठीक आहे, आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्थचं रोटेशन ईस्ट टू वेस्ट होतं की वेस्ट टू ईस्ट होतं. सगळ्यात पहिल्यांदा इथंच व्हिडिओ पॉज करून विचार करा. केलात विचार. आता ऐका, सनसेट आणि सनराईज कसे होतात, सन कसा जातो त्याच्यावरून ठरवायचं असतं. ठीक आहे, सन कुठं राईज होतो, सूर्य कुठं उगवतो, ईस्टकडं, पूर्वेकडं, आणि जातो कुठं, वेस्टकडं. पण आपल्याला हे माहिती आहे की इट इज नॉट द सन दॅट इज ॲक्च्युली मुव्हिंग, है ना. सन आहे तिथंच आहे, सूर्य एकाच ठिकाणी असतो. आपल्या अर्थच्या रोटेशनमुळे आपल्याला असं परसेप्शन होतं की सूर्य उगवतोय किंवा मावळतोय, राईट. सो ॲक्च्युली अर्थचं रोटेशन हे याच्या उलटं आहे.
अर्थचं रोटेशन हे वेस्ट टू ईस्ट आहे. ठीक आहे, मग ही वेस्ट आहे असं समजा, इकडे वेस्ट घेतो ना आपण मॅपमध्ये, हे वेस्ट आहे आणि हे आहे ईस्ट. तर अर्थचं रोटेशन असं आहे, हे अशा पद्धतीनं अर्थ रोटेट होते, वेस्ट टू ईस्ट रोटेट होते. दॅट इज फर्स्ट थिंग दॅट वी नीड टू रिमेंबर. त्यानंतर त्या दोन ट्रेनबद्दल विचार करा. पहिली ट्रेन आपण इथं देऊयात, हे पहा ही अशी आहे पहिली ट्रेन, आणि दुसरी ट्रेन इथं आहे. आता यांना नावं द्यायची आहेत आपल्याला बरं का. हे असे ट्रेनचे पाय दाखवूयात आपण, खूप सारे पाय आहेत. ओके ओके, तर ट्रेन ए जी आहे ती ईस्ट टू वेस्ट जाते बघा. ईस्ट टू वेस्ट जाणारी ट्रेन हे बघा ही झाली विच इज ए. ओके, आणि वेस्ट टू ईस्ट जाणारी ट्रेन झाली बी, ही अशी जाते. ठीक आहे, डायग्राम क्लिअर आहे आता. व्हेरी गुड. आपल्याला आता काय काढायचं आहे की या ट्रेनचे जे चाकं आहेत ते त्या ट्रॅकला कितीच्या फोर्सनी प्रेस करतात. मग रिॲक्शन फोर्स असा नाही का होणार की ते ट्रॅक जे आहेत ते पण ट्रेनच्या चाकांना तेवढ्याच फोर्सनी अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रेस करतील, राईट? बरोबर. मग तो फोर्स कोणता असतो, त्याला आपण कोणत्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट करत असतो? हा जो प्रेसिंगवाला फोर्स असतो, इट इज बेसिकली नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे की या दोघांमध्ये नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स किती लागेल आणि या दोघांमध्ये नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स किती लागेल. कळतोय प्रश्न? व्हेरी गुड. आता तुमच्या हे लक्षात आलं का की हे दोन्ही ट्रेन्स एकाच रेडियसच्या सर्कलवरती फिरत आहेत. हे बघा हीच रेडियस आहे दोघांची पण, करेक्ट? ही रेडियस आर अर्थची आणि इथं पण अर्थची रेडियस. सो बोथ द ट्रेन्स आर मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर मोशन हॅव्हिंग द सेम रेडियस. बरोबर, व्हेरी गुड. आपण याच्यावरती लागणारे फोर्सेस दाखवूयात. इथं लागेल नॉर्मल फोर्स, त्याला NA म्हणूयात, आणि खाली लागेल mg फोर्स. इथं लागेल NB फोर्स आणि इथं लागेल mg फोर्स. दोघांचं मास सेम आहे म्हणून mg सेम असेल. NA आणि NB मात्र वेगवेगळे आहेत. ओके, ते काढायचे आपल्याला, किंवा इक्वल पण असू शकतात. वी हॅव टू चेक. मग आता जे आपण कॉन्व्हेक्ससाठी केलं होतं सॉल्व, त्या पद्धतीने विचार करा. हा सर्कलमध्ये जातोय म्हणजे यासाठी सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन इकडं पाहिजे, म्हणजे हा फोर्स मोठा पाहिजे दॅन दिस फोर्स. रिझल्टंट नॉन झिरो पाहिजे, है ना? नेट फोर्स काय लिहिता येईल आपल्याला? नेट फोर्स इज mg मायनस द नॉर्मल, आणि हा इक्वल कुणाच्या असेल तर mv स्क्वेअर बाय आर, किंवा ॲक्च्युली mr ओमेगा स्क्वेअर केलात ना तर थोडंसं बरं पडेल. mr ओमेगा स्क्वेअर करूया तिथं. का बरं ते मी सांगतो. ओके, सो नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स काय आला? mg मायनस mr ओमेगा स्क्वेअर, राईट? हे झालं ए साठी डिस्कशन. जर मी बी साठी हेच डिस्कशन जर केलं, बी साठी जर सेम डिस्कशन केलं, तिथंही सेम म्हणता येईल ना की याचा पण mg याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे, है ना? कारण mg तिथं सेंटरकडे आहे. सो ऑलमोस्ट सिमिलर इक्वेशन बनतं, फक्त काय बदलेल? NB इज इक्वल टू mg मायनस mr ओमेगा स्क्वेअर. मग असं नाही का दिसत आहे तुम्हाला, हे दोघं सेम असले पाहिजेत, दोघांचा कॉन्टॅक्ट फोर्स सेम असला पाहिजे, राईट? टेक युअर टाइम, विचार करा. आणि मुद्दाम म्हणतो विचार करा कारण हे दोघं इक्वल नाही आहेत. केलात विचार? आता ऐका, हे का इक्वल नाही आहेत? इट इज बिकॉज ऑफ दी ओमेगा. त्यांनी म्हटलेलं आहे की ते सेम स्पीडनं ट्रॅव्हल करतायत, पण नीट ऐकून घ्या आता. त्या दोन्ही ट्रेन्स ट्रॅकवरती सेम स्पीडनं जात आहेत. म्हणजे ही ट्रेन मे बी 50 किलोमीटर पर आवरनं इकडे जाते आणि ही 50 किलोमीटर पर आवरनं इकडे जाते. दॅट इज ओके. पण ऑब्झर्वर कुठं आहे? आता तुम्ही एक ऑब्झर्वर आहात जे की इनर्शियल फ्रेम आहे. तुमच्या फ्रेममध्ये तुम्ही बघताय की अर्थ पण अशी रोटेट होते, बघा ही अशी, है ना? सो हे अर्थचं रोटेशन असं सुरू आहे, आणि त्याच्यावरती ही ट्रेन, बी वाली ट्रेन परत अशी इकडं पण रोटेट व्हायली अशी. म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे तोही रोटेट होतोय आणि त्याच्यासोबत हा अजून इकडं रोटेट व्हायलाय. म्हणजे तुम्हाला असं नाही का वाटत की हा जो बी आहे तो थोडासा फास्ट मूव्ह झाल्यासारखा वाटेल कम्पेअर टू ए? कारण ए ट्रेन कशी आहे, इकडं जाते आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये अर्थ, म्हणजे हा जायचा प्रयत्न करतोय पण अर्थ मात्र अशी व्हायली. सो इफेक्टिव्हली हा थोडासा स्लो जाईल
आणि हा मात्र फास्ट जाईल. म्हणजे हे दोन ओमेगा सेम नाही आहेत. कुणामुळे झालं हे? अर्थच्या रोटेशनमुळं. ऑब्व्हियसली हा इफेक्ट खूप कमी पडतो, कारण अर्थचं जे रोटेशन आहे ना ते खूपच, ती स्पीड खूपच कमी असेल कम्पेअर्ड टू द ओमेगा क्रिएटेड बाय दीज टू. ह्यांचा जो इंडिव्हिज्युअल ओमेगा आहे ना 50 किलोमीटर पर आवरला जर व्ही इक्वल टू आर ओमेगामध्ये टाकलं तर ते जे स्पीड येईल ती ॲक्च्युली खूप कमी येईल कम्पेअर्ड टू दिस ओमेगा. पण येस, देर इज अ डिफरन्स. बीच्या केसमध्ये बिकॉज ती डायरेक्शन सिंक झालेली आहे, बीचा ओमेगा जास्त असेल. सो इथला ओमेगा आणि इथला ओमेगा वेगळा आहे. इनफॅक्ट बीचा ओमेगा जास्त आहे ए पेक्षा. हे विसरू नका, हा इथला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एम जी सेम होता बट द नेगेटिव्ह टर्म इज ग्रेटर हिअर. म्हणजे ओव्हरऑल हा नॉर्मल कॉन्टॅक्ट बीच्या केसमध्ये कमी होतो. ठीक आहे. सो एन बी फोर्स इज ॲक्च्युली स्मॉलर दॅन एन ए फोर्स. हे आन्सर पाहिजे. ठीक आहे. एकदा चेक करूयात. आपण त्यांनी F1 आणि F2 म्हटलंय, सो ते घेऊयात. हा F2 असणार आहे डेफिनेटली. F2 इज लेस दॅन F1. पहिलं ऑप्शन यायला पाहिजे 12व्याचं. बरोबर आहे. कळलं? ठीक आहे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 13 पहा, स्क्रीनवरती दिसतोय. इफ द अर्थ स्टॉप्स रोटेटिंग द ॲपरंट वेट ऑफ जी, द ॲपरंट व्हॅल्यू ऑफ जी ऑन इट्स सरफेस विल बी. ॲपरंट व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे इफेक्टिव्ह ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती बनेल, अर्थच्या रोटेशनमुळे काय फरक पडतो त्याला वगैरे, ही कॉन्सेप्ट आता इथं. ठीक आहे. सो तुम्हाला जर हे इक्वेशन दिलं गेलं नसेल तर मी जे सांगतोय ते तुम्ही आता लिहून घेऊ शकतात इक्वेशन. ठीक आहे. पहा मग आता क्वेश्चन नंबर आहे हा 13 आणि हा स्वतःमध्ये एक डेरिव्हेशन असेल बरं का. बघा, सो ही अशी आपण अर्थ दाखवतोय. हा तो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, असं रोटेट होणार आहे. राईट. हा इक्वेटर आहे ऑब्व्हियसली, पण आपण इक्वेटरवरती नाही येत, आपण एक वेगळ्या पॉईंटसाठी डिराईव्ह करूयात. आता हा पॉईंट पी घेऊयात जो की इक्वेटरवरती नाही आहे बरं का. इक्वेटर इथं आहे. लेट मी शो इट टू यू. हा इक्वेटर आहे. ओके. म्हणजे ही रेडियस अर्थची रेडियस आहे, ही वाली. पण आपण एक वेगळा पॉईंट घेतोय जो की इथं कुठंतरी आहे, विच इज नॉट ऑन द इक्वेटर. इथं एक पार्टिकल आहे एम मासचा. ठीक आहे. मग हा अशा सर्कलमध्ये जाईल. हे बघा, अशा सर्कलमध्ये. करेक्ट. ही रेडियस स्मॉल आर असेल आणि ते या सेंटरच्या अबाउट होणार आहे. मे बी हा ओ सेंटर आहे, तर ओ सेंटरच्या अबाउट हा असा सर्कलमध्ये फिरणार आहे. ओके. नाव या पार्टिकलवरती लागणारे फोर्सेस कोणते कोणते असतील? एक तर नॉर्मल कॉन्टॅक्ट जो की बघा असा असेल आउटवर्ड, है ना. आणि एम जी कुठं असेल? इट इज टुवर्ड्स द सेंटर. हा इकडं असायला पाहिजे, असा एम जी. ओके. ठीक आहे. आता ॲपरंट वेट म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सपोज करा या पार्टिकलच्या पायाखाली एक वेइंग स्केल दिलेली आहे. म्हणजे इथं ही अशी वेइंग स्केल होती, त्याच्यावरती तो पार्टिकल ठेवलाय. तर वेइंग स्केल जे वजन दाखवतं त्याला आपण वेट म्हणतो. पण वेइंग स्केल ॲक्च्युली वेट मेजर करत असतं का? नाही. इट मेजर्स द नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे तुम्हाला जर नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स जर काढता आला, दॅट इज द ॲपरंट वेट. दॅट इज नॉट द ट्रू वेट. जर ट्रू वेट असेल तर ते एमजीच्या बरोबर येईल, पण जर नसेल तर आपण त्याला म्हणतो ॲपरंट वेट. सो द फर्स्ट थिंग यू हॅव टू डू हिअर इज कॅल्क्युलेट द नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. कळलं? ओके. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा. सपोज करा की जो ऑब्झर्वर आहे, द ऑब्झर्वर इज ऑल्सो हिअर ओनली. ह्याच्या आसपासच इथे एक ऑब्झर्वर आहे असा. दिस इज द ऑब्झर्वर. आता अर्थवरती एखादा ऑब्जेक्ट ठेवून त्याचं वेट पाहतोय आपण. पाहणार आपण त्याच्याच बाजूला अर्थवरतीच दिलाय मी. ठीक आहे. म्हणजे हा पण पर्सन असा गोल 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 फिरतोय. राईट. सो दिस पर्सन, द ऑब्झर्वर इट सेल्फ इज इन अ नॉन इनर्शियल फ्रेम. म्हणजे तिथं सुडो फोर्स लागायला पाहिजे. आणि सुडो फोर्स हा कोणत्या डायरेक्शनमध्ये असतो? इट इज रेडियली आउटवर्ड. रेडियली आउटवर्ड म्हणजे कुठं असेल? हे पहा इकडं. हा असा झाला. राईट. इट इज एम आर ओमेगा स्क्वेअर. दिस इज ॲक्च्युली सुडो फोर्स बरं का. का बरं सुडो फोर्स घ्यावा लागला? कारण मी जो ऑब्झर्वर घेतोय तो स्वतः रोटेटिंग प्लॅटफॉर्मवरतीच आहे, तो स्वतः अर्थवरती आहे म्हणून. ओके.
आता लेट सपोज की हा जो इथला अँगल होता यांनी बनवलेला हॉरिझॉन्टल सोबतचा, मे बी तो अँगल आहे थीटा, हा अँगल थीटा आहे. ओके, तर मग काय होईल, इथला अँगल बनेल थीटा हा, करेक्ट असं म्हणता येईल. नाव फॉर दिस ऑब्झर्वर व्हॉट इज हॅपनिंग विथ द ऑब्जेक्ट, है ना. आता तुम्ही जसं की या अर्थवरती आहात, है ना, द कॅमेरा इज रोटेटिंग, म्हणजे ऑब्झर्वर हा जो कॅमेरा आहे तो रोटेट होतोय, नॉन इनर्शियल फ्रेम झाली तुमची आता, ठीक आहे, आणि तुम्ही पाहताय माझ्याकडं आणि त्या वेइंग स्केलकडं. तर कॅमेराच्या रिस्पेक्टमध्ये मी रेस्टमध्ये आहे, म्हणजे माझ्यावरती लागणारे नेट फोर्स हे 0 आहेत, इन्क्लुडिंग द सुडो फोर्स. बरं का, हे सगळं तुमच्यासाठी सुरू आहे. मी मागच्या एका प्रश्नामध्ये कॅमेऱ्याला इनर्शियल फ्रेम म्हटली होती, कारण तिथं तशी गरज होती, कोणीतरी इनर्शियल फ्रेम घ्यायची म्हणून अर्थला इनर्शियल फ्रेम घेतली जाते. पण इथं आपण अर्थच्या रोटेशनचा इफेक्ट पण कन्सिडर करतोय. सो नाव द सरफेस ऑफ द अर्थ बिकम्स, द ग्राउंड बिकम्स अ नॉन इनर्शियल फ्रेम, अ रोटेटिंग फ्रेम टू बी प्रिसाइज. आणि रोटेटिंग फ्रेमच्या केसमध्ये आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स घ्यावा लागतो रेडिली आउटवर्ड. ठीक आहे. सो मी बीइंग द ऑब्जेक्ट, यू बीइंग द ऑब्झर्वर, माझ्यावरती 3 फोर्स आहेत, नॉर्मल, mg आणि सेंट्रीफ्युगल. या तिघांचं मिळून रिझल्टंट 0 असलं पाहिजे. म्हणजे 1, 2 आणि 3 या तिघांचं मिळून रिझल्टंट 0 पाहिजे. तर मग मी या रेडियल डायरेक्शन मध्ये नेट फोर्स 0 करतोय. इन रेडियल डायरेक्शन नेट फोर्स इज 0. ठीक आहे. मग बघा इकडं कोणता फोर्स होता रेडियली आउटवर्ड, नॉर्मल प्लस mr ओमेगा स्क्वेअर. आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट आहे, हा पार्टिकल म्हणजे मी या सर्कलमध्ये रोटेट होतोय, मग या सर्कलसाठी रेडियस झाली ही आणि रेडियली आउटवर्ड झाला ही डायरेक्शन. म्हणून सुडो फोर्स मध्ये ही रेडियस आलेली आहे, ना की अर्थची रेडियस आलेली आहे. कळला पहिला पार्ट. नाव इथं जे मी रेडियली आउटवर्ड डायरेक्शन लिहिलेली आहे ती अर्थच्या रेडियसच्या कंपॅरिझन मध्ये आहे, ही वाली नाही बरं का, ही वाली, अशी वाली. ठीक आहे. इथं हे वाला लिहितोय आपण. सो हा नॉर्मल एक झाला, त्या डायरेक्शन मध्ये याचा एक कॉम्पोनंट येईल विच इज mr ओमेगा स्क्वेअर. mr ओमेगा स्क्वेअरचा इकडं कोणता कॉम्पोनंट जाईल, कॉस थीटा इज इक्वल टू mg. म्हणजे बघा नॉर्मल काय आला, इट इज mg मायनस mr ओमेगा स्क्वेअर cos theta. Now what is this r? Is this the radius of earth? No, this is actually the radius described by the particle, है ना. कॅपिटल आर तर हा होता, हे बघा एवढा, आणि हा स्मॉल आर आहे. सो हा जर थीटा असेल तर इकडचा बनेल हा थीटा, आणि असं लिहिता येईल का पहा, स्मॉल आर इज ऍक्च्युली कॅपिटल आर इंटू कॉस थीटा. एकदा हे बघा चेक करून त्या ट्रायंगल मध्ये बरोबर येतं का. हे आहे कॅपिटल आर, द हायपोटेनियस, हा आहे थीटा, आणि हे त्याची ऍडजस्टंट साइड आहे. सो स्मॉल आर इज कॅपिटल आर इंटू कॉस थीटा. लेट अस पुट इट हिअर. त्यामुळे नॉर्मल बनेल mg मायनस m, स्मॉल आरच्या जागी हा पूर्ण टाकून दिलात तर कॅपिटल आर ओमेगा स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर बनेल थीटासाठी. ऑलरेडी एक कॉस थीटा होता, अजून एक कॉस थीटा आला, सो कॉस स्क्वेअर थीटा झाला. ठीक आहे. हे झालं तुमचं ऍक्च्युअल इक्वेशन, जे की कोणत्याही पॉइंटवरती तुम्ही अर्थच्या लावू शकता. मग याच्यामध्ये स्पेशल केसेस काय बनतात, इक्वेटरवरती किती असेल, ठीक आहे, किंवा पोलवरती किती असेल, किंवा एक वेगळ्या अँगलला. नाउ दिस नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स याला आपण म्हणतो ॲपरंट वेट. लक्षात आलंय, दिस नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स इज कॉल्ड ॲपरंट वेट. आणि याच्यामुळे येते ॲपरंट जी ची व्हॅल्यू. म्हणजे काय करायचं असतं, या नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्सला बिकॉज आपण ॲपरंट वेट लिहिलोत ना, वेट जनरली mg ने लिहितात, मग ॲपरंट वेट लिहिताना काय वापरतात, mg डॅश असं वापरतात. सो g डॅश नाव बिकम्स दी ॲपरंट ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲपरंट म्हणजे ती खरी नाही आहे, पण जस्ट सांगता यावी म्हणून एक दिली गेलेली आहे. ठीक आहे. सो n ला रिप्लेस करतोय mg डॅशनी, बाकी पुढचं जसं असतं तसं mg मायनस कॅपिटल आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, हे अशा पद्धतीनं ॲपरंट वेट बनेल. ठीक आहे. जी डॅशची व्हॅल्यू काय होईल पहा, इट इज g मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सो यू कॅन सी नाव
द ॲपरंट व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन द थीटा टर्म. आता रेडियस ऑफ अर्थ तर बदलणार नाही, तुम्ही कोणत्याही पॉईंटवरती जा, तुम्ही इथं जा, इथं जा, इथं जा, इथं जा, इथं जा, कुठेही जा, द कॅपिटल आर व्हॅल्यू विल नॉट चेंज, द ओमेगा विल नॉट चेंज, कारण सगळ्या पार्टिकलसाठी ओमेगा सेमच आहे, 24 आवर्स त्याचा टाइम पिरियड आहे. बट द थीटा विल चेंज, राईट? सो ऑन इक्वेटर जी डॅशची व्हॅल्यू काय बनते? इक्वेटरवरती थीटा किती बनेल अगोदर ते सांगा. इक्वेटरवरती थीटाची व्हॅल्यू 0 बनते, मग कॉस थीटा बनतो 1. सो जी डॅश इज जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. हे झालं पहिलं इक्वेशन, जस्ट मी कंपॅरिझनसाठी द्यायला. वेराज पोल्सवरती थीटाची व्हॅल्यू बनते 90, कॉस 90 होतो 0 आणि जी डॅश बनतो जी. काय जादू झाली इथं पहा. पोलवरती म्हणजे इथं आणि इथं अर्थच्या रोटेशनचा इफेक्ट होत नाही. द व्हॅल्यू ऑफ जी डॅश इज ऑल्सो इक्वल टू जी. पण इक्वेटरवरती मात्र फरक पडतो, इट इज डिक्रीज बाय आर ओमेगा स्क्वेअर. कळलं? तर हा अर्थच्या रोटेशनचा इफेक्ट आहे ऑन द व्हॅल्यू ऑफ जी, ऑन ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे तुम्हाला जर इक्वेशन दिलं गेलं नसेल तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. ठीक आहे. आता आला आपल्या प्रश्नाकडे घेऊयात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सपोज करा अर्थ तुमची सडनली रोटेट व्हायची जर थांबली तर ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे वालं जे आहे ॲपरंट म्हणतायत ते ॲपरंट ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काय फरक पडेल जर अर्थ रोटेट व्हायची थांबली तर? कळला प्रश्न? हे जे दोन इक्वेशन आता दिलेत हे वालं आणि त्याच्या दोन स्पेशल केस, हे कधीचं आहे? हे अर्थ रोटेट होतानाचं आहे की रोटेट न होतानाचं आहे? दिस इज व्हेन द अर्थ इज ॲक्च्युली रोटेटिंग. म्हणजे करंटली सध्या अशी सिच्युएशन आहे आपली. ठीक आहे. सगळीकडे ग्रॅव्हिटी सेम नाही आहे. इथं सगळ्यात कमी असते आणि जसं वर जायला लागतात पोलकडं वाढायला लागते. म्हणजे परत इथं पण सगळ्यात कमी आहे, इकडं अशी वाढायला लागलेली आहे. ठीक आहे. नाव इफ द ओमेगा इज 0, इफ अर्थ सडनली स्टॉप्स रोटेटिंग, म्हणजे काय व्हायलंय? ही दुसरी टर्म नेहमीच 0 होते. ओमेगा 0 झाला ना, कॉसचा काय इम्पॅक्ट आहे? काहीच नाही. सो द एंटायर टर्म बिकम 0. म्हणून मी असं लिहितो, इफ अर्थ स्टॉप्स रोटेटिंग देन ओमेगा विल बी 0 आणि मग जी डॅशची व्हॅल्यू सगळीकडं जीच्या बरोबरच येईल. म्हणजे काय झालं? इक्वेटरवरती कमी झाली होती ना, ती वाढेल. पोलवरती मात्र तेवढीच राहील. त्याला रोटेशनचा असाही इफेक्ट नव्हता. सो रोटेट हो किंवा न हो फरक नाही पडणार. सो इक्वेटरवरती वाढेल, पोलवरती नाही फरक पडणार. म्हणजे काही पॉइंट्सवरती वाढणार आहे, काही पॉइंट्सवरती तशीच राहणार आहे. दॅट इज युअर आन्सर. चेक करा. इन्क्रीज ॲट सम प्लेसेस अँड रिमेन द सेम ॲट द सम अदर प्लेसेस. दॅट इज ऑप्शन नंबर 4. कळला हा प्रश्न का चांगला आहे? एवढं सगळं विचार करायचं आहे. ठीक आहे. आणि हे डेरिव्हेशन तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. हे परत एकदा रोटेशनल चॅप्टरमध्ये नाही, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये येतो. इफेक्ट ऑफ रोटेशन ऑन द ग्रॅव्हिटी म्हणून तिथं परत एकदा येतो हा. ठीक आहे. लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 14 खूपच सुंदर प्रश्न आहे. पहा. A rod of length L is pivoted at one end and is rotated with a uniform angular velocity in a horizontal plane. Let T1 and T2 be the tensions at the points L/4 and 3L/4 away from the pivoted ends. तर ते म्हणतात T1 आणि T2 मध्ये कोण मोठा असेल, और ते इक्वल असतील, और डी ऑप्शन असं आहे की क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज वरती हे डिपेंड करेल की वेदर T1 T2 मध्ये काय रिलेशन बनेल. ठीक आहे. खूपच सिंपल प्रश्न आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की स्केल असते ना आपली मोठी स्केल आहे ना, ती स्केल घेऊन तुम्ही असं फिरवताय, किंवा मी असं ॲक्च्युली हा मार्कर घेऊन पण फिरवू शकतो, पण हा खूपच छोटा आहे. तर हा मार्कर घेऊन मी असं हॉरिझॉन्टल डायरेक्टमध्ये फिरवतोय, राईट? तर इथून हे जर टोटल लेंथ L असेल तर इथून L/4 आणि मग 3L/4 या दोन ठिकाणी बनणारं टेन्शन आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. कसं करावा हा प्रश्न पहा. चांगला आहे हा ॲक्च्युली. समजा ह्या मार्करला जर आपण घेतलं तर ह्या मार्करचा प्रत्येक एक पॉईंट एक पार्टिकल आहे, त्याचा मास आहे आणि तो मास वेगळ्या रेडियसमध्ये सर्कलमध्ये जातोय. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन फोर्स काढताना जेव्हा तुम्ही MR ओमेगा स्क्वेअर कराल त्या प्रत्येक माससाठी रेडियस ही वेगवेगळी आहे. ठीक आहे. मग अशा क्वेश्चनचा आन्सर करण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला
इंटिग्रेट करावं लागतं. आता इंटिग्रेट करण्यासाठी काय करायचं मी ते सांगतो तुम्हाला. बघा, तर ही अशी मोठी रॉड दाखवूयात आपण. ओके, आता ते जे दोन पॉइंट्स दाखवलेले आहेत L/4 आणि 3L/4, राईट. मी पूर्ण डेरिव्हेशन करून तुम्हाला आन्सर देतो. ऍक्च्युली याचा आन्सर ओरली जर करायला गेलं तर खूप सोपं बनतं. कसं बनतं ते, तर जो आउटवर्ड पॉइंट आता ह्याच्या अबाउट रोटेट होणार आहे ना, तो ह्याच्या अबाउट रोटेट होणार आहे, जो आउटवर्ड पॉइंट आहे म्हणजे इथला 3L/4 वाला है ना, त्या पॉइंटचं टेन्शन किती म्हटलं त्यांनी, दे आर सेइंग इट टू बी T2 सॉरी, हे इथलं टेन्शन T2 देत आहेत आणि हा L/4 वरती आहे तो T1 आहे. तर जेवढं आउटवर्ड असेल ना तिथं टेन्शन कमी असणार आहे. दॅट इज युअर आन्सर. इथं लगेच ट्रिक लावून तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. T2 मस्ट बी लेस दॅन T1. एकदा चेक करू आपण आपला आन्सर बरोबर आहे का. सो 14 मध्ये ऑप्शन ए T2 मस्ट बी लेस दॅन T1, हा बरोबर, ठीक आहे. सो हे आन्सर करेक्ट आहे. पण जर तुम्हाला हे लक्षात येत नसेल की कसं, जर तुम्हाला मॅथमॅटिकल प्रूफ हवा असेल तर आता हे पुढचा व्हिडिओ त्यासाठी आहे. थोडासा मोठा असेल कारण इंटिग्रेशन करायचं आपल्याला. कसं करायचं ते मी सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ज्या ठिकाणचं टेन्शन काढायचं आहे, आता इथलं टेन्शन काढायचं राईट, तर तुम्ही फक्त एवढा हा पार्ट कन्सिडर करा. कारण हे जे टेन्शन आहे दॅट टेन्शन इज रिस्पॉन्सिबल टू मूव्ह द ऑब्जेक्ट इन सर्कल. तो हा वाला पार्ट आहे, फक्त याला सर्कलमध्ये नेण्याचं काम हा करतोय, ठीक आहे. हे वाला टेन्शन कुणाला सर्कलमध्ये नेत आहे, पूर्ण इथून इथपर्यंत. ओके, नाव एवढ्या पार्टसाठी फक्त तुम्हाला मोशन कन्सिडर करायचे आहे. ओके, सो तिथून सुरू करूयात. बघा, हे तुमचं ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, बरोबर याच्या खाली काढला आपण. आणि हा जो ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे तो इथं आहे. याची लेंथ आता L/4 आहे बरं का, याची लेंथ L/4 आहे. आणि ही लेंथ किती झाली टोटल, द टोटल लेंथ हिअर इज 3L/4, ठीक आहे. ओके, आता इथून या एंड पासून तुम्ही काय करा, एक एक्स डिस्टन्स जे की व्हेरिएबल असेल तिथे एक छोटासा पोर्शन कन्सिडर करा ज्याची थिकनेस dx आहे. हा एकदम छोटासा पोर्शन ज्याची थिकनेस dx आहे, त्याचा मास dm आहे मे बी, ठीक आहे. मग या पार्टिकलला, एवढ्या छोट्याशा पार्टिकलला जर सर्कलमध्ये जायचं असेल तर त्याचा सर्कल केवढा, एकतर एवढं मोठं रेडियस आहे बरं का, 3L/4 आणि पुढं x, ठीक आहे. तेवढ्या मोठ्या रेडियस मध्ये तो जाणार आहे. द रेडियस इज 3L/4 प्लस x. कळतंय. नाव त्याचं मास किती आहे, मास इज dm. ओके, रेडियस माहिती आहे आणि ओमेगा तर फिक्स होताच सगळ्यांचा, राईट. सो त्याच्यावरती लागणारं जे टेन्शन असेल कोणतं, फक्त याच्यावरती लागणारं टेन्शन, जर फक्त एवढाच जर पार्टिकल असता, फक्त एवढाच पार्टिकल पूर्ण रॉड मध्ये फक्त एकटा, त्याला मूव्ह करण्यासाठी लागणारं जे टेन्शन आहे dt, त्याची व्हॅल्यू काय लिहिली असती आपण, मास इंटू r इंटू ओमेगा स्क्वेअर. मासच्या जागी तुम्ही काय लिहू शकतात, dm मास हे कोणत्या लेंथचं आहे, dx लेंथचं, आणि पूर्ण रॉडचं मास आपण m अज्युम करू शकतो, राईट. तर dm ला मी लिहीन टोटल मास अपॉन टोटल लेंथ इंटू लेंथ ऑफ दॅट स्मॉल पार्ट dx. हे आपण dm ला रिप्लेस केलेलं आहे युनिटरी मेथडनी, ठीक आहे. रेडियस किती होती, 3L/4 प्लस x होती, आणि ओमेगा तर फिक्स आहेच, कॉन्स्टंट आहे. हे झालं तुमचं टेन्शन फॉर दॅट स्मॉल पार्ट. आपल्याला तर टोटल टेन्शन काढायचंय, तर मग इंटिग्रेट करावं लागेल. देअरफॉर t इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ dt. तर इंटिग्रेशन करत असताना बघा, अगोदर मी इथे लिहून घेतो, हा. तर हे इंटिग्रेशन कुणाच्या टर्म्स मध्ये होणार आहे, dxच्या टर्म्स मध्ये होणार आहे, ठीक आहे, एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये होणार आहे. म्हणजे राहिलेले बाकी सगळे जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. कोण कोण कॉन्स्टंट आहेत, m/l कॉन्स्टंट आहे, ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, त्यांना आणा बाहेर. मध्ये काय शिल्लक राहिलं पहा, इट इज 3L/4 प्लस x इंटू dx. आता dx जेव्हा तुम्ही इंटिग्रेट कराल तुम्हाला लिमिट्स टाकाव्या लागतील. तर x ची व्हॅल्यू कशी चेंज होतीये, l च्या टर्म्स मध्ये बघा, x ची व्हॅल्यू इथं आहे 0 है ना, आणि इथं मॅक्सिमम इथपर्यंत जाऊ शकते विच इज L/4.
हे अशा पद्धतीने. ठीक आहे. देअरफोर टी इज इक्वल टू एम अपॉन एल इंटू ओमेगा स्क्वेअर. आता ब्रॅकेटमध्ये याचं इंटिग्रेशन करूयात. 3l/4चं इंटिग्रेशन काय होईल? 3lx अपॉन 4 प्लस एक्सचं इंटिग्रेशन होईल x²/2. इथे लिमिट्स झाल्या 0 टू l अपॉन 4. हे अशा पद्धतीनं. ठीक आहे. व्हेरी गुड. आता लिमिट्स इथे टाकायला सुरू करा. तुम्ही l/4 जर इथं टाकलात तर काय होईल? हा m अपॉन एल साईडला ठेवतोय मी, ओमेगा स्क्वेअर पण l/4 इथं टाकायलात. सो हे होईल 3l² / 16 प्लस l²/16 आणि मग एक 2 खाली. सो इट इज l²/32 आला इथं. राईट. इथं काढा LCM खाली. किती बनेल तो? m ओमेगा स्क्वेअर अपॉन एल इन ब्रॅकेट. इथं होईल डिनॉमिनेटरमध्ये 32. बघा लक्षात येतं. LCM आला 32 म्हणजे इथे एक 2 मल्टिप्लाय होईल. 6l² प्लस l². हे होईल 7l². हे झालं तुमचं टेन्शनचं फायनल आन्सर. त्यामध्ये एक एल इथला आणि एक एल इथला कॅन्सल होईल. म्हणजे टेन्शनची ॲक्च्युअल व्हॅल्यू येईल m ओमेगा स्क्वेअर इंटू 7/32. लक्षात आलं? हे टेन्शन कुठं आलं? या पॉईंटचं. या रॉडसाठी काढलात तुम्ही. 7/32 m ओमेगा स्क्वेअर. कळलं इथंपर्यंत? याची एक व्हॅल्यू लिहून घेऊ आपण बाजूला. ठीक आहे. याला आपण T2 नाव दिलेलं. सो 7/32 m. एक L पण राहिलं ना? हा, इथे एक L राहिलाय बघा. ml ओमेगा स्क्वेअर. हे झालं पहिलं आन्सर. व्हेरी गुड. ठीक आहे. आता आपल्याला इथलं टेन्शन पण काढायचं होतं. आता हे टेन्शन काढण्यासाठी कोणता रॉड बघायचा? तर हे सगळं पुढचं काढून टाकूयात आपण. तुम्हाला आता हा पूर्ण रॉड कन्सिडर करायचा आहे. पूर्ण एवढा. ठीक आहे. म्हणजे परत एकदा जर आपण इथं आलो, हे डिस्टन्सेस बदलतील आता. ठीक आहे. हे डिस्टन्सेस बदलतील आता. हे इथून l/4 वरती स्टार्ट होईल रॉड. l/4 वरती ही रॉड स्टार्ट होईल आणि पुढं जाईल ती 3l/4 पर्यंत. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक छोटासा पोर्शन घेणार इथं असा dx लेंथचा, ज्याचं मास dm आहे आणि तो इथून x डिस्टन्स वरती आहे असं तुम्ही घेणार. बरोबर. मग रेडियस काय होईल? ही रेडियस असेल त्या पार्टची. रेडियस विल बी l/4 प्लस एक्स. म्हणजे इथं l/4 बनेल. मी चेंजेस करायला. ठीक आहे. बाकी तर सेम आहे. डीएमच्या जागी हे पण बरोबर आहे. इथं होईल l/4 प्लस एक्स इंटू ओमेगा स्क्वेअर. हे पण बरोबर आहे. इथं होणार आहे l/4 फक्त. आता लिमिट्समध्ये थोड्याशा प्रॉब्लेम होतील बघा. हे एक बदलेल, हे एक बदलेल. लिमिट्स काय होतील? एक्सची व्हॅल्यू इथं असेल 0, पण इथं जाणार आहे 3l/4 पर्यंत. म्हणजे इथं लिमिट्समध्ये 3l/4 जाईल. इथं काय फरक पडेल? हा 3l/4 असेल. इथं इंटिग्रेशनच्या वेळेला l/4 असला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही इथं व्हॅल्यू टाकताय बघा. व्हॅल्यूमध्ये काय होईल? म्हणजे इंटिग्रेशन तर सेमच होणार आहे. फर्स्ट जेव्हा तुम्ही 3l/4 इथं टाकाल, काय बनेल व्हॅल्यू? हाऊ मच? इट विल बी 3l²/16. हे तर इथं सेमच राहणार आहे. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही इथं कराल तेव्हा काय होईल? एक्सच्या जागी 3l/4 टाकताय, त्याचा स्क्वेअर केला तर 9l²/16 आणि एक 2 मिळून इथं 32 होतं. बघा हा फरक पडलाय फक्त. इथे जे अगोदर 1 होतं ते आता 9 आलेलं आहे. ठीक आहे. सो जे इथं काढाल तर LCM 32च बनेल, पण इथं मात्र 2 म्हणजे 6 प्लस 9. 6 प्लस 9 म्हणजे 15 बनेल. 7च्या ऐवजी इथं आता 15 आलेलं आहे. म्हणजे इथं आलेलं आहे 15. सी. म्हणजे T1 ची व्हॅल्यू काय आली? 15/32 ml ओमेगा स्क्वेअर. यू कॅन सी की T1 हे वाढलेलं आहे. कळलं? बघा एवढं सगळं डेरिव्हेशन ऍक्च्युअली होतं, पण मी तुम्हाला एक सोपी मेथड अगोदर सांगितली होती की जेवढं तुम्ही दूर जायला लागाल टेन्शन कमी कमी व्हायला लागतं. अशी एक ट्रिक जरी लक्षात ठेवलात तरी आन्सर होऊ शकतं. बट येस, दिस इज अ व्हेरी गुड न्यूमेरिकल क्वेश्चन. ठीक आहे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात. 15वा नंबर है ना. क्वेश्चन नंबर 15 बघा स्क्रीनवरती दिसतोय. अ सिम्पल पेंडुलम हॅव्हिंग अ बॉब ऑफ मास m इज सस्पेंडेड फ्रॉम द सीलिंग ऑफ अ कार used in a stunt film shooting. The car moves up along an inclined cliff at a speed v and makes a jump to leave the cliff and lands at some distance. Okay.
लेट आर बी द मॅक्सिमम हाईट ऑफ द कार फ्रॉम द टॉप ऑफ द क्लिफ. ठीक आहे. द टेन्शन इन द स्ट्रिंग वेन द कार इज इन द एअर. ओके, ठीक आहे. आर त्याची मॅक्सिमम हाईट आहे कारची फ्रॉम द टॉप ऑफ द क्लिफ. ओके, ते म्हणतात टेन्शन इन द स्ट्रिंग किती बनेल जेव्हा कार एअरमध्ये असेल. व्हेरी गुड. बघा, अगोदर मी क्वेश्चन तुम्हाला काय ते सांगतो. स्टंट तुम्ही पाहिलेलेच आहेत कारचे कसे केले जातात. असा एक रॅम्प बनवला जातो मे बी, है ना. असा एक रॅम्प आहे. ओके, आणि ही तुमच्याकडे कार आहे. ही अशी कार आहे. रोहित शेट्टीची फिल्म सरांनी अगोदरच प्रेडिक्ट केली होती आय गेस, है ना. आणि हा असा जाणार आहे इथं. जेव्हा तो इथं येणार आहे, इथून असा प्रोजेक्टाईल करत तो मे बी पुढं काहीतरी लँड करणार आहे, है ना. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा आर इज द मॅक्सिमम हाईट फ्रॉम द क्लिफ. हे जे क्लिफ आहे याच्यापासून हे डिस्टन्स कॅपिटल आर आहे. मॅक्सिमम हाईट कॅपिटल आर आहे. हे पुढं किती जातं ते नाहीये दिलेलं. ते म्हणतायत की या कारमध्ये एक पेंडुलम लावलेला आहे एका स्ट्रिंगचा वापर करून. जेव्हा कार तुमची हवेमध्ये असेल, when the car is actually in the air, तेव्हा त्याच्यामध्ये असणारं टेन्शन सांगा त्या स्ट्रिंग मध्ये असणारं. दे आर नॉट इवन आस्किंग की हायेस्ट पॉइंटला जेव्हा हा असेल तेव्हाच सांगा. नाही, द मोमेंट इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द क्लिफ, म्हणजे इथून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जेव्हा तो हवेमध्ये आहे इन दी एअर, तेव्हा कुठंही कोणत्याही एका पॉइंटला टेन्शन सांगा असं ते म्हणतात. ठीक आहे. कळला क्वेश्चन काय आहे. खूपच सुंदर प्रश्न आहे माहिती. आता इथं हा जो पाथ आहे हा पॅराबोला असतो. इट इज नॉट अ परफेक्ट सर्कल, इट इज अ पॅराबोला. पण याचा एक छोटासा पोर्शन जर आपण घेतला की तो सर्क्युलर मानायचा आहे तर तुम्ही तो घेऊ शकता. बट कोणत्या ठिकाणी सर्क्युलर मोशन मानायचे, कोणत्या प्लेसवरती मानायचे हे काहीच नाही दिलं. दे आर जस्ट सेइंग की इन दी एअर आहे तो, हवेमध्ये असताना. ठीक आहे. आता इथं हे खूपच महत्वाचं आहे बघा, हे नीट समजून घ्या तुम्ही. काय झालेलं असतं की ही जी कार आहे त्याच्यामध्ये असणारा जो पेंडुलम आहे, कार ज्या स्पीडनं फेकली जाते त्याच स्पीडनं तो पेंडुलम पण जो आहे तो असा फेकला जाणार आहे. राईट. वेन द कार लुजेस कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड, द पेंडुलम अलॉंग विथ द कार, दे आर मुव्हिंग विथ द सेम मोशन. म्हणजे कार ज्या स्पीडनं अशी जाईल, टर्न होईल, त्याच ह्याच्याने तो पेंडुलम पण असा 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 जाणार आहे. बेसिकली कार आणि पेंडुलम हे दोघं पण एकाच स्पीडनं इथं प्रोजेक्ट केले गेलेले होते. सो मी काय करतो, कारचं थोडंसं थिकनेस इथं जास्त दाखवतो, अशी हाईट, आणि त्याच्यामध्ये असा हा पेंडुलम दाखवतो इथं. ठीक आहे. तर ज्या मोमेंटला ते इथं येतील, द एंटायर कार, किंवा हेच समजा की इथूनच अशी ही क्लिफ आहे, अशीच कशाला उगा, है ना. लेट सपोज की दिस इज द क्लिफ आणि हे आर आहे. ओके. कारची स्पीड इथं आपण यू देऊयात. तर असं होईल की ज्या मोमेंटला हे इथून असं रिलीज होणार आहे ना, मे बी इथं आपण आता कार अजून एकदा दाखवूयात अशी, या अशी. ठीक आहे. तर पेंडुलमची पण स्पीड यू आणि कारची पण स्पीड यूच राहील. बोथ विल हॅव द सेम स्पीड. करेक्ट. हे तर म्हणावंच लागेल, कारण शेवटी पेंडुलम हा कारला कनेक्टेड आहे. आता या दोघांवरती लागणारे फोर्सेस कोणते आहेत? दोघांवरती ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे. राईट. आता ऑब्व्हियसली पेंडुलम वरती टेन्शन पण आहे, ते आपल्याला काढायचं की ते किती असेल, सेंट्रिपिटलचा काय इफेक्ट होईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आय नो की तुम्ही पण हे विचार करताय, पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, द कार अलॉंग विथ द पेंडुलम इज इन ऍक्च्युअली फ्री फॉल. दोघांचा ऍक्झलरेशन हे सेम आहे, विच इज ऍक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बोथ आर इन फ्री फॉल. आणि जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा टेन्शन फोर्स ऍक्च्युअली येतच नाही. टेन्शनचा काय पर्पज आहे? दोघं असे तुम्ही टेन्शन तिथं स्ट्रिंग जरी कट केली असती, ज्या मोमेंटला ही कार ह्या क्लिफचा कॉन्टॅक्ट सोडून देणार आहे, सोडून दिल्यानंतर तुम्ही समजा कारमध्ये बसले आणि तुम्ही ते स्ट्रिंग अशी कट करून टाकतात अशी तलवार घेऊन, एकदम इन्स्टंटली ते क्लिफ सोडल्याबरोबर तुम्ही अशी ही जेव्हा कट कराल, डोंट यू थिंक की बिकॉज स्पीडला पण यू वेलॉसिटी त्या थिटा अँगल वरती आहे आणि कारला पण यू वेलॉसिटी त्या थिटा अँगल वरती आहे, पेंडुलम त्या कारमध्ये त्याच ठिकाणी राहून, इवन दो स्ट्रिंग इज नॉट कनेक्टेड नाव, दोघंही असे प्रोजेक्ट केल्यामुळं अशा स्पीडने इथं असे पडतील. म्हणजे त्या स्ट्रिंगचा काही पर्पज तिथं नव्हताच त्या मोशनमध्ये. इट वॉज इन फ्री फॉल. सो प्रोजेक्टाईल मध्ये फ्री फॉल सिच्युएशन असते आणि ॲपरंट वेट तिथं 0 होतं.
सो तुम्ही तिथं वेइंग स्केल जरी समजा तुम्ही पॅसेंजर आहात आणि तुम्ही तुमच्या सीट खाली वेइंग स्केल लावलेली आहे, तर तुमची वेइंग स्केल तिथं 0 दाखवेल जेव्हा तुम्ही त्या फ्रीफॉलच्या केसमध्ये एअरमध्ये आहात. ठीक आहे. द ॲपरंट वेट वुड बी 0, द टेन्शन वुड बी 0. कळतंय? इट इज अ सिमिलर केस ॲज अ फ्री फॉलिंग एलिव्हेटर. जेव्हा एक एलिव्हेटरची दोरी कट केली जाते आणि ती अशी फ्री फॉल खाली पडते, तेव्हा तो डब्बा, तो एलिव्हेटर, तो लिफ्ट, तो टिन कॅन आणि तुम्ही दोघेही सेम ॲक्झलरेशननी खाली पडताय, म्हणून तुमचं ॲपरंट वेट 0 होतं, नॉर्मल फोर्स तिथं 0 होतं. ते जर तुम्ही दोरी पकडून थांबलेले असाल तर टेन्शन 0 होतं. तेच सेम केस इथं होणार आहे. ठीक आहे. सो द आन्सर इज ॲक्च्युली 0. खूप चांगला प्रश्न आहे हा. 15चा आन्सर डी बनेल. परफेक्ट. ठीक आहे. आता शेवटचा क्वेश्चन आपल्याला 16 पाहायचा आहे, तोही पाहून घेऊ. हा लिहून घ्या. इथं आन्सर 0 येईल बरं का. टेन्शन वुड बी 0. शेवटचा क्वेश्चन नंबर 16 बघा, ऑब्जेक्टिव्ह 1चा. लेट थीटा डिनोट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ सिम्पल पेंडुलम ऑसिलेटिंग इन अ वर्टिकल प्लेन. इफ द मास ऑफ द बॉब इज m, द टेन्शन इन द स्ट्रिंग इज mg cos थीटा. कोणत्या पॉईंटला असेल ते म्हणतायत नेहमीच असायला पाहिजे, सेकंड म्हणतायत कधीच नाही, थर्ड म्हणतायत एक्स्ट्रीमला, आणि फोर्थ म्हणतायत मीन पोझिशनला. अगेन हा एक थिअरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याचा रिझल्ट तुम्हाला लिहून घेणं जरुरी आहे. ठीक आहे. सो एक फिजिकल पेंडुलम, सिंपल पेंडुलम आहे जो ऑसिलेट होतोय. ठीक आहे. मीन पोझिशन म्हणजे काय असते अगोदर ते सांगतो. हे असतं मीन पोझिशन. ठीक आहे. आणि मग इकडं असा हा ऑसिलेट करतोय, या पॉइंट पासून मे बी या पॉइंट पर्यंत. ठीक आहे. हे असं ऑसिलेशन याचे सुरू आहे. ठीक आहे. आता याच्यावरती लागणारे फोर्सेस काय काय असतात अगोदर ते समजून घ्या. टेन्शन फोर्स असा असेल अलॉंग द स्ट्रिंग इकडं. ठीक आहे. आणि mg फोर्स असेल इकडं. ओके. जर हा अँगल थीटा बनला ना, तर हे बघा हा इथला अँगल बनतो थीटा. आता इथून डिस्कशन स्टार्ट होतात बरं का, नीट लक्ष द्या. हा जो पेंडुलम आहे, जो हे पाथ कव्हर करतोय, इट इज अन आर्क. हा एक आर्क आहे, पार्ट ऑफ अ सर्कल आहे, आणि त्याचं सेंटर कुठं आहे? इथं. सस्पेन्शन पॉइंट इज द सेंटर. ओके. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन जर आलं इथं, तर ते कुठं असलं पाहिजे? या डायरेक्शनमध्ये, अलॉंग द स्ट्रिंग इकडं वर. मग पार्टिकल जेव्हा इथं येईल तेव्हा असं असेल सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. जेव्हा पार्टिकल इथं येईल हे असेल सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. जेव्हा पार्टिकल इथं येईल एक्झॅक्टली वर असेल. सिमिलरली तुम्ही इकडं असं लॉजिक लावू शकता. कळलं? व्हेरी गुड. आता या पॉइंटवरती लेट्स इमॅजिन की पार्टिकलची वेलॉसिटी अशी इकडे आहे, असा खाली रिटर्न येणारा पार्टिकल आहे. पार्टिकलची वेलॉसिटी इकडे आहे, म्हणजे तो सर्क्युलर मोशनमध्ये व्ही वेलॉसिटीनं जातोय. ती व्ही वेलॉसिटी इन्स्टंटेनियस आहे असं आपण म्हणूयात, ह्या मोमेंटला आहे, आणि त्याचं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन इकडे आहे. बरोबर. तर या रेडियसच्या डायरेक्शनमध्ये असणारे अगोदर फोर्सेस दाखवा. एक टेन्शन तर दिसतोय, अजून एक दुसरा फोर्स कोणता लागेल? mg चा इकडचा एक कॉम्पोनंट येईल विच इज mg cos थीटा. बरोबर. आता हे दोन फोर्सेस एकमेकाला अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे आयदर तुम्हाला t मायनस mg cos थीटा करावं लागेल नेट फोर्ससाठी, किंवा mg cos थीटा मायनस t करावं लागेल. मग ह्या दोघांपैकी कोणतं ऑप्शन? थोडासा वेळ लावून विचार करा. आणि त्याचा आन्सर काय आहे? इट इज अबाउट द पोझिशन ऑफ द सेंटर. सेंटर कुठं आहे? त्या डायरेक्शन मधला फोर्स हा मोठा असतो, म्हणजे हा फोर्स याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे. नेट फोर्स झाला तुमचा t मायनस mg cos थीटा, आणि नेट फोर्स कुणाच्या बरोबर असायला पाहिजे? सेंट्रिपिटलच्या. सो t मायनस mg cos थीटा इज mv स्क्वेअर बाय r. r म्हणजे याची ही लेंथ आहे. कळलं? व्हेरी गुड. सो टेन्शन फोर्स किती आला पहा? इट इज mg cos थीटा प्लस mv स्क्वेअर बाय r. हे आलं आपलं टेन्शनचं इक्वेशन. याच्यावरतीच आता आपले सगळे आन्सर होऊन जातात. त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये? गिवन काय आहे? दे आर सेइंग की टेन्शन इज mg cos थीटा असं ते देतायत. पण माझं काय आलं होतं? टेन्शन इज mg cos थीटा प्लस mv स्क्वेअर बाय. मग या दोघांना जेव्हा मी कम्पेअर करतो, मला हे लक्षात येतं की त्यांच्या दिलेल्या सिच्युएशन मध्ये v समहाऊ 0 झालेला आहे. ते इनडायरेक्टली मला सांगतायत एक अशी पोझिशन शोधा जिथं वेलॉसिटी 0 आहे. कोणत्या पोझिशनला? सिंपल पेंडुलम मध्ये वेलॉसिटी 0 होते. तुम्ही जर कधी सिंपल पेंडुलम पाहिला असा ऑसिलेट होता ना,
तर जो सगळ्यात शेवटचा सगळ्यात वरचा जो पॉईंट असतो ना ऑसिलेट करत असताना, ज्याला म्हटलं जातं एक्स्ट्रीम पॉईंट, तिथं वेलॉसिटी 0 असते. ठीक आहे, एक्स्ट्रीम पॉईंट. म्हणून ही एक महत्त्वाची आपली कंडिशन झाली. याच्यातून एक आपल्याला इन्फरन्स कळतो की एक्स्ट्रीम पॉईंटला वेलॉसिटी 0 होते आणि टेन्शन इज mg cos थीटा. अजून एक इथं महत्त्वाची गोष्ट कळते आपल्याला की एक्स्ट्रीम पॉईंटला सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन पण 0 असतं. का? कारण वेलॉसिटी 0 आहे. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन काय? v²/r. v 0 आहे तर सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन का असेल? लक्षात आलं? ठीक आहे, बरं, हे एक झालं आन्सर की एक्स्ट्रीम पोझिशनला आपलं टेन्शन mg cos थीटा आहे. सो 16व्याचा आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, पण जे बाकीचे जे आहेत ना, मीन पोझिशनला किती टेन्शन बनेल ते काढूयात आपण. मीन पोझिशन म्हणजे बघा हे इथं, ह्याला मीन पोझिशन म्हणतात. म्हणजे थीटाची व्हॅल्यू इथं घ्यायची असते 0 डिग्री. टाकून द्या इथं 0 डिग्री. ॲट मीन पोझिशन काय होईल? थीटा इज 0 डिग्री, therefore tension is mg cos 0 which is 1. So mg plus mv²/r हे तुमचं टेन्शन आहे. आणि बिलीव्ह मी, हे मॅक्सिमम टेन्शन असतं मीन पोझिशनला. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये पण आपण हेच लक्षात ठेवतो की लोएस्ट पॉईंटला मॅक्सिमम टेन्शन असतं mg प्लस mv²/r. आणि दुसऱ्या कोणत्याही पॉईंटला आपण असं इक्वेशन लिहू शकतो इंटरमिडिएट पॉईंट्सला. कळलं? समजलं? ठीक आहे, लिहून घ्या. इथं आपण थांबतोय. ऑल्सो अजून एक गोष्ट सांगायची होती, जर तुम्हाला अजून काही माझ्याकडून हवं असेल, लाईक यू नीड कोचिंग फॉर JEE, नीट और CET, तुम्ही मला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. यू कॅन राईट टू मी इन द कमेंट सेक्शन अँड आय विल रीच आउट टू यू. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.